श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजम शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 6 पान क्रमांक 41. सुमती महाराणी अवाक झाली. तिला काहीच कळेनासे झाले. घडलेला सारा वृत्तांत तिने आपल्या पतीस विवरण करून सांगितला. तेवढ्यातच अप्पलराजू म्हणाले, सुमती, विचार करू नकोस. श्री दत्त महाराज या प्रकारे आपल्या घरी भिक्षेस येतील असा विषय तुझ्या वडिलांनी सूचना म्हणून अगोदरच सांगून ठेवला होता. श्री दत्त हे करुणेचा महासागर आहेत. श्री वल्लभांचा जन्म होऊ दे, नंतर आपण विचार करू. अप्पलराजूंच्या घरी अवधूत आले ही वार्ता सगळ्या गावात पसरली. पितृदेवांची अत्यंत प्रमुख असलेली महालय अमावस्येच्या दिवशी ब्राह्मण जेवायच्या आधी अवधूतास भिक्षा दिली या विषयाची चर्चा झाली. श्री बापन्नावधानी म्हणाले, श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म होणार हे सगळेच म्हणतात. अवधूतांना साष्टांग नमस्कार करणे विहितच आहे. त्यामध्ये सुमतीचा काहीच दोष नाही. पुत्ररूपाने जन्मल्यावर त्याला साष्टांग नमस्कार केल्यास बालकाचे आयुष्य क्षीण होते. परंतु अवधूत वेशात असताना साष्टांग नमस्कार करणे चूक नाही. या प्रसंगाने पिठिकापुरातील सर्व ब्राह्मणांची ईर्ष्या वाढली, विशेषत्वाने नरसावधनी या नावाच्या पंडिताची. अमावस्येच्या दिवशी सगळेच पितृकार्यामध्ये निमग्न झालेले होते. भोगत्यांचा दुष्काळच होता. ही फार मोठी समस्याच पडली. श्री बापनारी यांनी अप्पलराजूंच्या घरी मात्र निर्विघ्नपणे कार्य पार पडेल असे सांगितले. श्री राजशर्मा कालाग्नी शमनांचे दत्ताचे ध्यान करीत होते. तितक्यात भोगते म्हणून 3 अतिथी आले आणि पितृकार्य निर्विघ्नपणे पार पडले. इथे एक शब्द आलाय, श्री दत्त महाराज या प्रकारे आपल्या घरी भिक्षेस येतील. भिक्षा शब्द ज्या काळामध्ये योग्य प्रकारे वापरला जायचा, त्यावेळेला ह्या देशाच्या जाणीवेची पातळी खूप उच्च होती. भिक्षा शब्द आणि भीक शब्द याच्यामध्ये काही पायाभूत मूलभूत फरक आहे. भीक जी मागितली जाते ती नेहमी स्वतः करता मागितली जाते, स्वतःसाठी मागितली जाते. आणि आपल्याला जर सप्तचक्र माहिती असतील तर मूलाधार चक्रावर फक्त ज्याची जाणीव आहे आणि पुढचा आध्यात्मिक प्रवास घडलेला नाही आहे किंवा जाणीवेच्या उच्च पातळ्या अजून त्यांनी गाठलेल्या नाहीत, अशी व्यक्ती जेव्हा भीक मागते त्यावेळेला ती स्वतःसाठी मागत असते. पण इथे जो भीक हा शब्द, भिक्षा जो शब्द वापरला आहे तो भीक म्हणून नाही येतो. श्री दत्त महाराज या प्रकारे आपल्या घरी भिक्षेस येतील. दत्त महाराज जे सगळ्याचेच मालक आहेत, ते कोणाकडे भिक्षा मागणार? आणि जो भिक्षा देणारा आहे तो जे काही भिक्षा देणार आहे त्याचा मालक आहे का? त्यांनी ते निर्माण केलं आहे का? भिक्षा मागणं हे स्वतः करता नसतं तर समाजाकरता असतं. आणि विशुद्ध चक्रावर ज्यांची जाणीव आहे ती अशी व्यक्ती जेव्हा भिक्षा मागते तेव्हा ती समाजाकरता, ते समाज कल्याणाकरता, ती चरितार्थाकरता नसते, पोट भरण्याकरता नसते, स्वार्थाकरता नसते, तर परम अर्थाकरता ती असते. जसं आपल्याकडे प्रसाद आणि नैवेद्य हे 2 शब्द आहेत. नैवेद्य जो दाखवला जातो तो मी देवाला नैवेद्य दाखवतोय, कारण का तो काही खाणार नाही आहे, नंतर मलाच मिळणार आहे असा काही विचार असतो का? पण प्रसाद ज्याला म्हणतात तो ईश्वरी असतो, तो आपल्या पात्रतेशिवाय मिळत असतो. मला कोणी नैवेद्य दिला आणि प्रसाद दिला तर प्रसाद रूपी ते जे काही मिळतं ना ते ईश्वरी कृपा असते. तसं भिक्षा आणि भीक या दोन्ही शब्दांमध्ये महद अंतर आहे असा आपण विचार करू शकतो. पुढे इथे असं म्हटलं आहे की पितृदेवांची अत्यंत प्रमुख असलेली महालय अमावस्येच्या दिवशी ब्राह्मण जेवायच्या आधी अवधूतास भिक्षा दिली या विषयाची चर्चा झाली. चर्चा कशाची होते? सगळ्यांना जे मान्य आहे ना त्याची चर्चा होत नाही. पण एखादी गोष्ट अमान्य असेल, 2 मतप्रवाह असतील तर तिथे चर्चा संभवते.
एकमत असेल तर सायलेन्स असतो, शांतता असते, आणि दोन मतं झाली की चर्चा सुरू होते. पितृदेवांची अत्यंत प्रमुख असलेली महालय अमावस्या, म्हणजे आता पितृदेव म्हणजे काय, त्यात प्रमुख का म्हणायचं महालय अमावस्येला, आणि महालय अमावस्या म्हणजे काय? ब्राह्मण जेवायच्या आधी ब्राह्मणांना आधी जेवायला घालायचं आहे, असं त्यावेळची कदाचित ती प्रथा असावी. अवधूतास भिक्षा दिली, मग अवधूत हा ब्राह्मण नाही का? आणि ह्याबद्दल चर्चा झाली, म्हणजे हे काहीतरी चुकलं होतं का काय, हे अयोग्य होतं की काय, असा आपण विचार करू शकतो. मग अवधूत स्थिती काय आहे? तर आज्ञाचक्र ॲक्टिव्हेशन ही अवधूत स्थिती आहे. मग ब्राह्मण स्थिती काय असू शकते? तर विशुद्ध चक्र ॲक्टिव्हेशन ही ब्राह्मण स्थिती असू शकते. मग ब्राह्मणाला आधी द्यायचं जेवण आणि अवधूताला भिक्षा जी द्यायची ती आधी दिली, मग काय झालं? म्हणजे याच्यात असं चर्चा करण्यासारखं काय झालं त्यावेळेला? पुढे असं आहे, या प्रसंगाने, म्हणजे तो जो प्रसंग घडला की आता अवधूत वेशात पुत्ररूपाने जन्मल्यावर त्याला साष्टांग नमस्कार केल्यास बालकाचे आयुष्य क्षीण होते, परंतु अवधूत वेशात असताना साष्टांग नमस्कार करणे चूक नाही. या प्रसंगाने पिठिकापुरातील सर्व ब्राह्मणांची ईर्ष्या वाढली. ईर्ष्या, खरोखरीच ब्राह्मणत्वामध्ये जी खऱ्या अर्थाने व्यक्ती जगत असेल त्याची वाढेल का हो? त्याच्यात निर्माण तरी होईल का? त्यामुळे याचं उत्तर ना पुढच्या वाक्यात मिळतंय. विशेषत्वाने नरसावधानी या नावाच्या पंडिताची, पंडिताची ईर्ष्या वाढू शकेल. कारण हे जे पांडित्य आहे ना, फक्त माहितीला ज्ञान समजणं, इथे अशा अशा जाणीवेत असलेल्या व्यक्तीची ईर्ष्या वाढू शकेल. पण जो खऱ्या अर्थाने ब्राह्मण आहे, ज्याचं विशुद्ध चक्र ॲक्टिवेट झालं आहे आणि विशुद्ध जो सत्य साधना करतोय, मोक्ष साधना करतोय, त्याच्यामध्ये ईर्ष्या कशी निर्माण होईल? त्यामुळे ईर्ष्या जर वाढत असेल, हे षड्रिपू अजूनही जर इतका त्रास देत असतील, अडथळा बनत असतील, तर खरंच मी ब्राह्मण स्थितीला आहे का, आलोय का? आणि मी ब्राह्मण स्थिती म्हणतोय, इथे जातीचा, जन्माने प्राप्त होणाऱ्या जातीचा संबंध नाही आहे. ब्राह्मण ही वृत्ती आहे. विशेषत्वाने नरसावधी या नावाच्या पंडिताची, पंडित म्हणजे पांडित्य, अमावस्येच्या दिवशी सगळेच पितृकार्यामध्ये निमग्न झालेले होते. म्हणजे अमावस्या, ती पण महालय अमावस्या, ही पितृकार्यासाठी आहे. काय आहे म्हणजे हे नक्की? काय त्या दिवशी करायचं असतं? पितरांचं स्मरण करायचं असतं. मग त्यांना कशासाठी स्मरण करायचं आहे? त्यांना काही दान करायचं असेल, काय पिंडदान म्हणतात, अजून काही, ते कशासाठी असेल? मग त्यांना गती मिळावी म्हणून का मोक्ष मिळावा म्हणून? मग गती आणि मोक्षामध्ये काय फरक आहे? म्हणजे गती म्हणजे मग पुन्हा पुढचा जन्म मिळावा, मध्येच लोंबकळत राहू नयेत, असा काही विचार आहे? का मोक्ष मिळावा म्हणजे मुक्त व्हावेत ते? आणि मग पूर्वी पिंडदान केलं त्यावेळेला काय झालं? मग ते काय परत मागे येतात की काय? आणि मग पुन्हा पुन्हा त्यांना बूस्टर द्यायला लागतो की काय? मग ह्याच्यामागे काय विज्ञान असेल, असा आपण विचार करू शकतो. आणि त्या दिवशी काय झालं, सगळेच त्या कार्यात असल्यामुळे भोक्त्यांचा दुष्काळच होता. आता इथे भिक्षुकांचा दुष्काळ नाही वापरला, भिकाऱ्यांचा शब्द नाही वापरला, भोक्त्यांचा दुष्काळ होता. ही फार मोठी समस्याच पडली. श्री बापनार यांनी अप्पलराजूंच्या घरी मात्र निर्विघ्नपणे कार्य पार पडेल असे सांगितले. म्हणजे काय, तर भोक्ते मिळतील आणि जे काही दान द्यायचं आहे, अन्नदान करायचं आहे, ते घडेल असं त्यांनी सांगितलं. श्री राजशर्मा कालाग्निशमनांचे कंसात दत्ताचे ध्यान करीत होते. काल अग्निशमन असं नाव आहे. काळाचा अग्नी, ज्याच्यात काहीच राहत नाही, सगळंच भस्म होतं, त्याला कालाग्नी म्हणायचा का? दत्ताचे ध्यान करीत होते. तितक्यात भोक्ते म्हणून 3 अतिथी आले. अतिथी कोणाला म्हणतो आपण? जो तिथीशिवाय येतो, अचानक येतो, आधी इंटिमेशन न देता, माहिती न देता येतो, त्याला आपण अतिथी म्हणतो. आणि आपली परंपरा काय आहे? आपल्याकडे शिकवण काय आहे? अतिथी देवो भव. म्हणजे त्याला देवासमान आपण मानतो. अचानक आलाय जीवनामध्ये, देवासमान आलाय, आणि त्याला देवाची जशी षोडशोपचार पूजा करतो ना, तशी अतिथीची करतो. मग ते जे आवाहनम, आसनम, स्नानम, वस्त्रम, गंधम, अक्षताम, पुष्पम, फलम, दीपम, धूपम, नैवेद्यम वगैरे जे सगळे षोडशोपचार पूजेतले विधी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आणि आपण अतिथीबद्दल करतो.
मग आता आपल्याकडे गणपती येतो बघा. मग गणपतीची पण अशीच आपण स्वागत करतो, षोडशोपचारे पूजा करतो आणि पुन्हा त्याची जायची वेळ येतेच. मग जायच्या वेळेला काय आहे उत्तर पूजेमध्ये? अक्षता टाकताना पुनरागमनायच, पुन्हा या हो आमच्याकडे, पुन्हा पुन्हा या हो. अशी आपली संस्कृती आहे, अशी आपल्याला शिकवण आहे. मग आता मी ह्या सगळं वाचल्यावर माझ्या मनात असा विचार येतो, की दिवसातनं किती लोकं माझ्याकडे येतात हो जेवायला, आनंद घ्यायला, गप्पा मारायला. मग मी खरंच सोशली रिच आहे का? मी जातो का लोकांकडे? हक्काने कोणाच्या घरी जातो का? फोन करून, की "अरे, उद्या मी जेवायला येतोय बरं का." अशी ठिकाणं आहेत का माझ्या जीवनात? किंवा मी अशा लोकांचं कोणाचं ठिकाण आहे का, की ज्याला हक्काने माझ्याकडे यावंसं वाटावं? माझा सहवास आनंददायी व्हावा त्याच्याकरता? असे वेगवेगळे विचार मनात यायला लागले आणि असं लक्षात आलं, की सेल्फ एन्क्वायरीची, आत्मनिरीक्षणाची मला नितांत गरज आहे. मला माझं जीवन खऱ्या अर्थाने तपासून बघायला हवं आहे आणि जीवन जर तपासून पाहिलं, स्वतःकडे लक्ष दिलं, तरच स्वतःमध्ये काही बदल किंवा उत्क्रांती संभवते. सारखं मी इतरांकडे बाहेर पाहत राहिलो, तर माझ्यावर मी कधी काम करणार? त्यामुळे अंतर्मुख होणं आणि स्वतःवर काम करणं, याकरता आपण श्री दत्तात्रेयांचे आशीर्वाद मागूयात. श्रीपादराजम शरणं प्रपद्ये.